थोडं खा ना. मी जेवलोय पण तू थोडं खा. लोखंडाची का स्टीलची तरी बंधू वा एवढी मोठी रायफल घेऊन येतो ते आमचा सूरज भाऊ आहे का नाही सूरज भाऊ. तुम्ही समजू नका बरं का मी असं धरून का आणलं शायनिंग माराने आणलं. अरे वर तर ठेव आता घे पांघरून चल तोंडावर टाक आधी. अण्णा इथं गायांचं शेण टाकीत आहे. पूजेनी पण आता दात घासून तोंड धुतलंय. लवकर मला काहीतरी खायला कर. चहा केलाय का. बरं आलो थांब. अण्णांनी मला आहे ना तिकडच्या शेळ्या बांधायला लावल्या. आता ते आहे ना मी इकडे आणून बांधितो. तो का आपल्याला आहे ना इथं आता शेळ्या आणून बांधायचे. रात्रीचं इथं आम्ही का ठेवीत नाही माहिती का. का तर इथून आमच्या मोकर शेळ्या नेल्या वाघाने. आता तिथं वाघाचा पिंजरा लावलाय आणि आम्ही का प्रवीणचे त्यांचे गोठे देणार रात्रीचे ना शेळ्या बांधून ठेवितो. कारण त्यांचा सगळा चारी बाजूने पॅक गोठा आहे. आमचा नाही. आमच्या जे सहज वाघ जातो. तर हे त्यांच्या शेळ्या आहे. आता आमच्या 2 शेळ्या आहे ते आणायला जातो मी. आता मी आलोय त्यांच्या गोठ्यात. बघा तिथं 2 शेळ्या आहे. आता त्यांना काढ्या बाहेर. मुक्ता आजी पायल पण आलेले. कुठं चालले. रानात चालले ते दोघे. आता बाळासाहेब पण आलेले. आता कुठं चालले बाळासाहेब. बाळासाहेब शाळेत चाललेत. शेळ्यांना बांधित आता गोठ्यात. ऑटोमॅटिक चाललंय आता गोठ्याक. काय माहिती जाते का नाही का इकडेच पळा दे. ठसका लागला इकडे. आता या इकडे चला. इकडे या. आल्यावर का आता इकडेच पळायला लागले. त्यांना आता हात नाही आला. हट हात. इकडेच हिंडायला लागले. आत काय जाय ना. हां चालले आत. हो आत पाठवले त्यांना. आता दरवाजा घेतो लावून. आणि नको येत आता गायचं दूध काढीत आहे. आदित्य भाऊंचं उरकलेलं आहे. आता आदित्य भाऊ कुठे चालले. आदित्य भाऊ पाहू शकता. तर आता आहे ना मी ना दुधात आहे ना इथं बटर ठेवले. आता तर तुम्ही खातो. तुम्ही खायला या. लय बरं आले. पूजा ताई पण आलेले आंघोळ करून. का मांजरी आला लगेच. ताई ओ ताई तुम्ही बाहेर जा. कसं इचरायला माझ्या ताटात कसं पडती. असं नका करीत जाऊ. मला जेवू द्या. का मांजरला त्याने बटर टाकले. बघा तडातड फोडी दे. मांजराने ना बटरचा आहे का खाता खाता एवढा राडा गेलाय. बोक्या इकडे बघ. ते सगळं साफ केलं पाहिजे. खाली काहीच कचरा ठेवायचा नाही. काहीच बोलत नाही का. डोळ झाकून खातोय. खायचं दिलं सोडून आणि इकडे चाललाय मायक. मला दे अजून. तुला पण फेमस व्हायचे नाही. मग तू खात जा ना काहीतरी. हा मेकअप करू दे. लवकर मेकअप करून येऊन. तो का आराम करायला बसला तिकडे जाऊन. खायचं इथं घाण केली तिकडे गेला आराम कराय. तर का आता इथे ना मी ना या तारा बसित होतो. या नेटला नेट बांधित होतो. आणि तेवढ्यात आमचे मित्र सूरज भाऊ आलेले आता आमच्या घरी. आहे का नाही सूरज भाऊ. तर आता सूरज भाऊ काय काम काढ सकाळी. असं चालतं पण तुझं ना घरी. सूरज भाऊ काल पण आले होते आमच्या घरी. पण मी नेमकं घरी नव्हतो ना. त्याच्यामुळे ते आता बारकीची गाठ घेऊन गेले होते. पण ते आज परत आले. आहे का नाही. आज काय काम करायचे आपल्याला. आज काय नाही. आज मोकळा सुद्धा आज मोकळाचे आमचा सूरज भाऊ. आज सगळी शेती हँडल करतो. पाणी भरितो, औषध फवारितो, डाळिंब तोडितो. आहे का नाही. हो तर चांगला शेतकरी आमचा युवा शेतकरी. लहान आहे अजून तरी 20 वर्षाचा असेल का रे तू. हा तर ते बघा माझ्यापेक्षा आहे ना जवळजवळ आहे का 7-8 वर्ष लहान आहे. पण 1 नंबर शेती करतो आमचा सूरज भाऊ. आहे का नाही सूरज भाऊ. हो आता वावरात काय. आता काय नाही मोकळी आता. हा मोकळी आता. हा आता मोकळे. पण पावसाळ्यात तो बाजरी नाही तर सोयाबीन काहीतरी करणार आहे का नाही. ऊस पण लावायचा असेल. ऊस नाही लावायचं लगेच आता. लगेच नाही पावसाळ्यात. आता डाळिंब काढल्याशिवाय नाही. डाळिंब काढलं तरच त्याच्या ऊस आहे. डाळिंबाचं झाड किती. ती जुनं का झालं. जुनी काढल्या. हा हां तर तो डाळिंब बागायदार चांगलं. त्याला डाळिंबाचं पण पूर्ण नॉलेज आहे सगळं माहिती आहे का. आहे का नाही. तर आता आमच्या बारक्यानी पण इथं डाळिंबाचं रोप आणलेली. आम्हाला डाळिंबाचं मार्गदर्शन करशील ना. तर डाळिंब कशी लावायची कशी नाही या सगळं आता सूरज भाऊ आम्हाला सांगते. आहे का नाही सूरज भाऊ. जेवायचे का. नाही जेवायच नाही आता. काय खाल्लंय. अजून जेवलंच नाही. चल जेवाय चल. किती जायचं कामाला. कामाला मी कितीला जाऊ. चल तो आपण जेवण करू. हा सूरज भाऊ आता चालले आहे माझ्या बरोबर जेवायला. जेवायचं नाही आलं मला. भूक नाही आता. का थोडं खा ना. मी जेवलोय पण तू थोडं खा. अरे खा थोडं. बटाट्याच कालवणी नकोच म्हणते बा ते सारखे. बरं चालतंय.
मला जरा टाइम झाला सुरेश भाऊ, जाऊ का मी? जेवला असता नाही नको आता. आहे का? नाहीच म्हणतोय. बरं ये चल घरात ये, सावलेली आपण पाणी तरी पिऊ. पूजेनी पण छान बटर घेतलेली. आता अण्णांनी छान बटर खाऊन झाले अण्णाची. बोक्या मी बोलायला लागलो का लगेच येतो माझ्या मागं, आहे का नाही सूरज? सुरेश भाऊ पण बसले आता टी व्ही बघत, बातम्या बघत, आहे का नाही? तर आता एवढं ऊन झाले, एवढं उन्हाचं छान बटर खाती का? गार रे चहा गार करून खाती बघा आता ही. तर हे आपले गुरुकृपा लॅबचे मालक महेश भाऊ यांचे ना लॅब आहे ना निगोजला असते. तर एक नंबर व्यक्तिमत्व आहे. तर त्या दिवशीच पूजाचं रिपोर्ट आणले त्यांच्याकडून. तर एक नंबर आणि जलदरित्या आहे ना यांच्याकडे रिपोर्ट भेटत असते कायम. भाऊ आहे ना आता आहे ना घरी चालले काय सुरेश भाऊ? सुरेश भाऊ आहे गाडीला काय बंदूक आहे? बंदूक स्टीलची काय हा हा. लोखंडाची का स्टीलची तरी बंदूक? वा एवढी मोठी रायफल घेऊन येतो आमचा सुरेश भाऊ, आहे का नाही सुरेश भाऊ? सुरेश भाऊची इलेक्ट्रिक गाडी आहे आपल्या. तर सुरेश भाऊ मला वाटते चालले घरी, आहे का नाही? जेव्हा म्हणलो पण नाही जेवले ना, नाही जेवले. बरं चालते. हा हा ताई तुमचं झालं की जेवण आता? बरं बरं काहीतरी काम करा, तेवढी भांडी आपली धुवून काढा बरं पटकन. आतमध्ये भांडी ती आणायची. हा जाऊ का मग मी? डबा नेतो आता. अण्णाने आणले काहीतरी बघा आता. ही घड्याळ खोलायचं मशीन आहे, तर घड्याळ नीट करते अण्णा. तिकडलं गड्या आणलं का हो ते? नाही आणले तर आता हे मशीन आहे बघा. दाखवा इकडे दाखवा, माझ्या दाखवा. हे बघा खोल ग पूजा, मला नाहीत खोलता. हां सिस्टीम आहे त्याला बघा खोलायची. केवढ्याच आहे अण्णा? चांगले ना पण ते कोणा दाखवणार? 80 100 रुपयाचं होतं, 80 रुपयाला आणलेलं आहे मशीन. तर आता हे मशीन तुम्ही मस्त व्हिडिओत बघितलं, पण आमच्या अण्णाकडे न्यायला नका येत जाऊ. नाही तर नुसते व्हिडिओत बघसान मशीन आम्हाला द्या मशीन. हा आमचं नाही ते. तर पूजन मी बसलो आता जेवायला, भोका लागला बंग करायला. खिचडी आहे साबुदाणा. तर तुम्ही साबुदाणा खिचडी खायला तिने हो आता खिचडी तिने दही टाकले. आणि हे काय ग? शेंगदाण्याचं बेसन आहे. तर आता मी खातो, बघू तू कशी झाली. जरा चिकट झाली. बारकीने मला आहे ना काही कलिंगडाची एक फाका आणून दिली, ती मी कापली. तर आता खातो कलिंगड, कसं लागते कसं नाही काय माहिती. खायला येतो मी गोडे. करीने आली लगेच. तुझ्या जागा काहीच खायला नाही बाई, आहे का नाही? कलिंगड खाऊ शकते का तू? कलिंगड एवढं खा ग बाई. अरे खाती करीन कलिंगड खाते. थांब टाकी तो तिला परत. करीन ताई पशी बोका घ्याला. करीन ताई का घाबरते वाटते बोक्याला. गे पळाली घेऊन. बोकू खातो का तू? खातो मग? बरं थांब एवढं खाऊन दाखव मला आधी, तरच तुला अजून दे. नाही खात मग कायला आरडू तू? खायचंच नाही तर संध्याकाळी दूध, आता नाही. पूजा ताईंला आहे ना का घरात बसून बसून मोकार कटाळा आलाय. तर तिला आता आहे ना मी ना हिंडवायला नेतो. काय मला पर गोव्याला फिरायला आता. गोव्याला नाही, आधी ना आपले ना वावर हिंडून बघ एकदा. ही सगळे नाही सांगू का, ही सगळी आता डोळं बांधून सांग बरं किती वावर आहे किती बांधे आपल्याकडे, सांग बरं सगळं. आणि मग काय आधी सगळं आधी वावराचं मग मला बांध सांग कोणत्या वावरात कोणते पीक आहे, तरच मी तुला फिरायला नेईन बाहेर. अरे ते नाही, हा चल न बघता सांग, तिकडे बघ आणि सांग. अजून त्याच्या खाली आणि त्याच्या खाली याला काहीच माहित नाही. आणि इकडे जायची फिरायला आणि तिकडे जायची फिरायला. त्याच्या खाली काहीच नाही. आता आमच्या शेळ्या आहे, बघू शकता तुम्ही. तर या शेळ्या आहे आमच्या. तर पूजा आहे ना पहिला आहे ना 8-9 शेळ्या होत्या, 5-6 करडं होती. मोकार धिंगाणा असायचं इथं, पण आता 2च राहिले. त्यावेळेस आहे ना त्यावेळेस घास बीस लय गोष्टी असायच्या, पण आता सगळ्या खतम झाल्या शेळ्या. काय वाघा निघाले काय इकल्या. आणि पूजा करायचा सगळा कारभार शेळ्यांचा. हे त्यांच्या दावणी पाहू शकते, एवढ्या दावणी होते. चला आता पुढे जाऊ. शेवग्याला चांगले शेवगे शेंगा आले बरं का. आता इथं वाघाचा पिंजरा आहे,
तर ज्यांना कोणाला वाघ दिसला असेल तर त्याला विनंती आहे पिंजऱ्यात आणून टाका वाघ आमचा. कोंबडी बघा आता याच्यात, कोंबडीला खायलाच निदान वाघ तरी यायला पाहिजे बरं का. कोंबडी किती दिवस झाली वाट बघती, पण वाघ आहे पिंजऱ्यात गेला का इकडून नाही, अंडे नाही देत. इथून वाघ गेला का आत तो का तिथं आहे ना, ते दिसतं का पायरीवाणी माझ्या बोट आहे तिथं, त्याच्यावर पाय पडला का दरवाजा आपोआप, हा दरवाजा आहे ना आपोआप खाली येतो इथं आणि मग लॉक होऊन जातं. कोंबडीला काही धक्का लागत नाही वाघाचा. टाइम झाला ना आता, बाबा टाइम इथं झाला किती. काय काम करता? काहीच नाही. बाबा सारखी शेवगा घेऊन येते घरी शेवग्याचं कालवण करायला. शेवग्याला बघा बाबा शेवग्याला किती शेवगा आहे. शेवगा आला या वर्षी. फुलं पण लई. हे अक्षयची नेची डाळिंबे इकडं. चला आम्ही चाललोय आता फिरायला. आम्ही आलो यथार्थ भाऊंच्या घरी. यथार्थ भाऊ चालले आता कुठतरी चांगले नवीन कपडे घालून फिरायला. यथार्थ भाऊ चालले आता खाली वावरात. वहिनी झालाय स्वयंपाक, पूजाचा नाही आला अजून. पुढं पाहून चालवा गाडी. येतात बाबा बघा माग बघून गाडी चालली ते. आम्ही चालू वावरात. बाबा भेटले. बाबा जाऊ का वावरात फिरायला? चला दडकू नका मला. नाकाला घेतलं काहीतरी लागून पोटाला. पायरीवरून पडला. कुठं चालली गाडी? येतारची आजी आल्या आता तिकडून आहे का डाळिंबपूर फोन. कुठं चालली? जाऊ द्या सरळ. अण्णांच्या पायाला लागले तरी पण अण्णांना स्कूटी घेऊन आले होते घास न्यायला. त्यांना म्हणलं मी टाकीतो. अहो शेवगा खाऊ खाऊ कटाळलो आम्ही माहिती का. शेवगा नको आता. आता चालले तर घासाचं वज आणायला. त्या अण्णाच्या पायाला लागले म्हणून वज आणायला चालले. मी आलो आता वज घेऊन. ते खांद्यावर का नाही घेतलं माहिती का, शर्टाला आहे ना डाग पडेल. मागून राहू का आता? मागून आहे ना. पायाला लागले तरी गाडी चालवते. नाही मारायची पण ते गाडी हाय, पण ते असं खड्ड बिड्ड म्हणलं हा तेवढं आहे. तुम्ही समजू नका बरं का. मी असं धरून का आणलं, शायनिंग माराने आणलं. शर्ट खराब होईल ना घासाने हिरो होईल. कारण की आल्यावर त्याच्यामुळे बदलते. शर्ट. नाही मला नाही लागत द्यायला, ताई धुत्यात. जाऊ द्या. खूप बसले बसवा त्याची खूप आवडलं ना काय. आराम करा आता तुम्ही. आमच्या माग नका घेऊ. पूजेला घाबरते कुत्र्यान. सचिन भाऊचा ट्रॅक्टर गेला आहे. त्यांनी इथे ना डाळिंबाला बेड पाडले आता. तर आता बारीक शेट आणि सतीश भाऊ आहे ना चालले घरी. नाही मगाशी बारकीन दिली, आता तो दिली. आता याने दिलेली गार आहे. मगाशी बारकीन दिलेली थोडी गरम होती. गरम नव्हती पण नॉर्मल होती. ही जरा गार आहे. अजिंक्य लय लांब गेले. अजिंक्य हाय का, पहिली संपली नाही परत दुसरी आणून दिली. तर खातो मी आता. आता वहिनीने भात दिलाय. कैरी नको. घेतली आई घरी पण आहे, पण चांगली लागली पण. आल्याबद्दल भात दिलाय त्यांनी आम्हाला. अण्णाचं आणि यथार्थचं बघा काय चाललंय. चंद्र बघायचं काम चालू आहे. कुठे रे देव बाप्पा? हा वर रे. हो का, सचिन शेठची गाडी आलेली आहे आता आमच्या घरी. आणि कांद्याच्या गोणी. कुठे चालली गाडी सचिन शेठ? हा हा काय हो कुठे चालवल्या काय रे? चाकणला चालल्या काय रे आता? कांद्याच्या गोणी पण आहे का नाही? वांगी आहे ना. तुम्ही सांगा ना अजून काय काय. हा कोणाला काही न्यायचं असेल ना तर सचिन शेठची गाडी रोज चाकणला जाते. टमाटी वांगी चिचा बिचा काय असेल तर उचला रे पटापट. आजी जायचे का तुला? अरे हा अरे जा गाडी बरोबर. गाडी ड्रायव्हरला जोडीदार नाही. अरे वर तर ठेव, वर ठेव. ए आजी जायचे काय? चला आपण दोघं जाऊ वडापाव खायला. अरे मार्केटला वडापाव आहे. कांदे इकायचं आणि वडापाव खाऊन यायचं.
गाडी भरली आता चाली चाकणला. कसे झोपले बघा साहेब लोक हवेला. तुम्ही माहिती आहे गाडीला आहे ना, आम्ही जेवत होतो नाही तर गाडीला बल्ब लावला होता चार्जिंगचा. ते आता काढतो गाडी करतो लॉक आहे का नाही, ते ऑटोमॅटिक बंद झाला चालू. नमस्कार, झोपून घ्या आता, लाईट काही येत नसती. ते आपले बाबा आहे सोनीची, त्यांचे बाबा इथं राहते अगं इथं घरी त्यांचे. आणि ना बाबाच्या पण काही रे त्या दिवशी वादळात सगळ्या पडून गेल्या आहे का नाही बाबा. पडल्यात ना. आणि ते आता गाडीत न्यायच्या होत्या पण काय आलं, गाडीत जागा नाही, उद्या येऊ. हा उद्या नेऊ. आणि ते झाडलंय खाली. तर बाबा पाहू शकता शेम इंदुरीकर महाराजसारखे दिसत आहे का नाही. मग चला बाबा जाऊ का. अजित भाऊ थांबा. हा पळाला अजित भाऊ बघू शकता. अरे ये चल इकडं. अजित भाऊ म्हणतो माझ्या गोधाड्या कुठे. अरे त्याच्यात कपडे गोधाडे नाही. हा अरे नक्की आहे गे त्याच्याच गोधाडे आहे का अण्णा. थांबा देतो अजितला देतो. तिथं आणून देऊ म्हणतो मला. धर टाइम झाला त्याला झोपाया. सकाळचं कुठे जायचं तुला आता टाइम झाला. आणतो अजित आणतो. धर ही एक रग धर झोप. अरे उचकू दे मला बाबा. अयो थांबा आधी सगळं ऐकते लागत आहे. झोप नीट झोप. हा आता बघा एवढं उन्हाळा आहे पण पाणी निघा ना तू पण तरी नाही त्याला ना गोधडी पाहिजे ना टाकू काही घरा. नको तोंडावर नका. उशाला लागते का नको म्हणते. हा ठेव मान खाली. मान ठेव खाली. उशी अरे गरम होते ती गोधडी काढ. उशी देतो बघा. ठेवा आपले मान ठेवा त्याच्यावर. मला एक बाटली सापडली द्या नाही. ती 600 रुपयाची बाटलीच नेऊ द्या करत आपली. ठीक आहे याची बाटली बारीक बोराची. हिरवी मला इकडे खाली सापडली. बाकरची तर सापडली. कोणाची ते बाकरची. आणि आम्ही कोण आहे. तुम्ही कोण मग. आम्ही भाकरीचे. हा तोंड गेलं पण चल घेतलाय. तोंडावर टाकू तरी झोपलो. डोळे तर कुठे झोपला का बघू दे. झोपलो. थांबा का मला बघू दे. झोपला का रे. झोपला का नाही. नाही तो मोबाईल कुठे. फोन होता माझा फोन लावला होता. मामा गोदर दे ना. त्याला कवर गोदाड देऊ आता. गरम नाही गोणपट्टी टाका अंगावर त्यांच्या. गुंडाळून घे नीट. ते बघ तुझ्या छातीला गार लागेल. हात का करतील बघ. हात टाक गोधडी. असं झोप हाताची गडी घालून. आता आहे ना खाली एक मिनिट. ही इथं ठेव आणि गार लागलं का मग याच्यावर झोप. नको नको इथं झोपायचं असं. असं जा पाहिजे. त्याची आग ती आधी टाक त्याला गार वाजत असलं आधी टाकू. ही जाड बनली का आधी टाक. नको आयो मरायची वय आज. नाही ही चादर. ही टाका बरं. ही टाका ना. ही टाका बरं. गार लागत आहे ना तुम्हाला. ओ चादर. आता गार लागेल का. आयो आणि आता काढायची नाही का आधी. होते कस काय काढली का घे पागून आता नाही मग सकाळची. आता घे पागून चल तोंडावर टाक आधी. अजय चालू करायला. बोलले आज ते मरुती.